नेत्रा, मी तुला म्हणालो होतो ना, रुपालीमध्ये बदल होतोय तो हाच आहे. हो, आणि हा बदल का होतोय त्याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे. येस डॉक्टर, प्लीज लवकर या. डॉक्टर निघालेत. आई, आई, आई काय होतंय तुला? काय झालंय आधी? मी झोपून होते का इतका वेळ? आणि असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? काहीच आठवत नाहीये मला. आई, काय झालंय आधी? सांग ना, काय झालंय? आई ऍक्च्युली तू... नाही, काही नाही. आमचं जरा बाबांकडे काम होतं म्हणून आलो होतो आम्ही. साहेब ऐका ना, आता बाईसाहेबांना आराम करू द्या, आपण नंतर येऊया. नेत्रा, पण तुम्हाला जायला उशीर होईल ना. चला नेत्रा, चला. काय झालंय नक्की? नेत्रा, नेत्रा ऐक ना माझं. नेत्रा, आईची अवस्था बघितलीस का? काय तिला आता गरज आहे माझी. मला थांबायला हवं तिच्या जवळ. सगळं मान्य, तुमची काळजी कळते मला, पण आता त्यांना आराम करण्याची जास्त गरज आहे. साहेब, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. डॉक्टर येत आहेत, ते तपासतील बाईसाहेबांना. पण तुम्हाला नाही वाटत बाईसाहेबांचं हे सगळं वागणं खूप विचित्र आहे? म्हणजे ते कशा वागल्या फाल्गुनीताईंशी? रागाच्या भरात ढकललं त्यांनी त्यांना. त्या दिवशी केतकी काकूंच्या अंगावर सुद्धा अशाच धावून गेल्या होत्या. आजी खूप घाबरल्या. आणि आता बघितलंत ना तुम्ही, त्यांच्या काही लक्षात सुद्धा नाहीये. खूप विचित्र आहे सगळं. आईला खूप त्रास होतोय या सगळ्याचा, पण हे सगळं काही सिरियस तर नसेल ना? आहे, हे सगळं गंभीरच आहे. आणि आपण या सगळ्याकडे गांभीर्याने बघायला हवं. म्हणजे आतापर्यंत आपण बाईसाहेबांना सर्पलिपीपासून किंवा ग्रंथापासून, पंचपेटिकांपासून दूर ठेवलं होतं, कारण त्यांना काही त्रास नको. पण आता सर्पलिपीच्या पानाचा फोटो त्यांच्या फोनमध्ये आहे. साहेब, बाईसाहेबांचा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये, पण आपण त्यांना या सगळ्यात ओढलं आणि आता त्यांना त्रास होतो या सगळ्याचा. त्या नकारात्मक शक्तींमुळे तर त्यांना देवी दिसल्याचा भास झाला होता आणि तिथूनच हे सगळं सुरू झालंय. साहेब, मला खरंच असं वाटतं की तो सर्पलिपीच्या पानाचा फोटो बाईसाहेबांच्या फोनमध्ये ठेवायला नको. आपल्याला माहित नाही ना, कदाचित बाईसाहेब सतत तो फोटो बघत असतील, सर्पलिपी वाचण्याचा प्रयत्न करत असतील, त्यामध्ये गुंतत असतील, सतत तोच विचार करत असतील आणि म्हणून कदाचित हा सगळा त्रास त्यांना होतोय. साहेब, आधीच बाईसाहेबांना आपल्यामुळे खूप त्रास झालाय, आता आणखी नको. ऐका ना,
मला असं वाटतं तो सर्पलिपीच्या पानाचा फोटो तुम्ही बाईसाहेबांच्या फोनमधून डिलीट करा. तू संधी साधूपणा वगैरे अजिबात केलेला नाहीयेस. हा विचार करायचा नाही. उलट मला असं वाटतं की तू चांगली शक्कल लढवलीस, कारण हीच संधी होती रुपालीकडून तो सर्पलिपीचा फोटो काढून घ्यायची. अख्ख्या फोटो डिलीट करून तरी काय होणार आहे? रुपाली बाईसाहेब शांत नाही बसणार. त्यांचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. असं वाटतंय की त्यांच्यातला विरोचक जागा होतो. त्या कधीही कोणावरही हल्ला करू शकतात. तुला सावध राहावं लागेल, कारण तिच्यापासून सगळ्यात जास्त धोका तुला आहे. नाही आत्या, मला नाही, अद्वैत साहेबांनी. मला अद्वैत साहेबांची काळजी वाटते, कारण श्लोकात लिहिल्याप्रमाणे त्रेतायुगात अद्वैत साहेब विरोचकाच्या विरोधात गेले होते आणि आता विरोचकाला त्याचाच सूड घ्यायचा आहे. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? ज्याप्रमाणे देवी आई थेट विरोचकाला मारू शकत नाही, त्याचप्रमाणे विरोचकही थेट काहीच करू शकत नाही. नाहीतर रुपालीने अद्वैतला केव्हाच मारलं असतं. अद्वैत विरोचकाचा सेवक होता आणि त्रेतायुगातल्या युद्धात अद्वैतने देवी आईला मदत केली. हे जोपर्यंत रुपालीला कळत नाही तोपर्यंत रुपाली मधला विरोचक अद्वैतला मारू शकणार नाही. म्हणजे असं मला वाटतंय, कदाचित हे चुकीचं असू शकतं. ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. अद्वैत साहेबांना रुपाली बाई साहेबांपासून वाचवायला हवं. काही झालं तरी हे सगळं रुपाली बाई साहेबांना कळता कामा नये. त्यांच्या फोनमधला फोटो डिलीट झालाय हे कळल्यावर त्या सगळ्यात आधी पेटीमधल्या पानाचा शोध घेणार. हा, सगळ्यात आधी पान शोधण्याचा प्रयत्न करणार. ते पान त्यांच्या हाती लागतं कामा नये आत्या. आणि सर्पलिपीची 12 खडी असलेली डायरी, ती डायरी, ते श्लोकाचा अर्थ लिहिलेलं पान सगळं घरात ठेवून नाही चालणार. तुम्हाला माहिती आहे ना, बाईसाहेब आपण नसताना खोलीत आल्या होत्या. त्यांनी या खोलीत शोधाशोध केली आहे. त्या काहीही करू शकतात, काहीही. आपल्याला खूप सावध राहायला हवं. बायको उठ. नक्की काय झालं होतं? काहीच का नाही आठवते मला. आणि हे सतत का होतंय माझ्याबरोबर? आई, काय तू अशी उभी काय आहेस इथे? चल तू आराम कर. चल. नाही अरे, मी बरी आहे. मी बरं वाटतं. आई, तू बरी आहेस की नाही हे डॉक्टरांना ठरवू देत. चल तू आराम कर. नको आधी, मी खरंच बरी आहे. असं कसं बोलतेस तू? मी खरंच बरी आहे. नको डॉक्टरना बोलवूस. नक्की? हो, फक्त मला आठवत नाहीये काय झालं होतं नक्की. चक्कर आली होती का मला?
बाईसाहेबांना सर्पलिपीपासून किंवा ग्रंथापासून पंचपेटिकांपासून दूर ठेवलं होतं, कारण त्यांना काही त्रास नको. पण आता सर्पलिपीच्या पानाचा फोटो त्यांच्या फोनमध्ये आहे. काय झालं होतं? आई तुझा फोन कुठे आहे? फोन कशाला हवाय? मला हवा आहे, मला जरा दे तुझा फोन. फोन लॉक उघडून दे. मला असं वाटतं की सर्पलिपीचं पान, दिवाडकरांची डायरी आणि श्लोकाचा अर्थ लिहिलेलं पान, हे सगळं मी आधीच्या पेट्यांमधली पानं जिथे लपवली आहेत ना तिथे लपवूया. ताई आता नको. का? मला असं वाटतं आपण सर्पलिपीचं पान आणि डायरी वेगळ्या ठिकाणी लपवायला हवी. सर्पलिपीचं पान इतर पानांबरोबर नको. आता आपल्याला विसरून नाही चालणार, रुपाली बाईसाहेब आता विरोचक आहेत. त्या सामान्य माणूस नाही आहेत. सर्पलिपीचा शोध घेण्यासाठी त्या काहीही करू शकतात. आणि चुकून जरी त्यांना कळलं ना की सर्पलिपीमध्ये काय लिहिलंय, तर त्यांच्या लक्षात येईल की त्रेतायुगात अद्वैतसाहेब विरोचकाचा सेवक असून सुद्धा त्यांनी देवी आईची मदत केली होती. पण विचार सुद्धा नाही करू शकत त्या काय करतील. त्यामुळे सर्पलिपीचं पान, श्लोकाचा अर्थ लिहिलेलं पान आणि दिवाडकर सरांची डायरी आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी ठेवूया. असं एखादं ठिकाण ज्याचा रुपाली बाईसाहेब विचार सुद्धा करू शकणार नाही. आधी तू पानाचा फोटो डिलीट का केलास? आई मी जे काही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठी करतोय. नाही पण तो फोटो डिलीट कर. ऐक तू आता बाकी कशाचाही विचार करू नकोस. तू फक्त तुझी काळजी घे, आराम कर. बाकी सगळ्याचा विचार करायला आम्ही आहोत ना. तू प्लीज आई फक्त आराम कर आता. आणि नेत्राने सांगितलंय की हा फोटो तुझ्या फोनमधून डिलीट केला तर तुला काही त्रास होणार नाही. मी जातोय ऑफिसला. तू आराम करशील आणि काही वाटलं तरी मला फोन करशील. बाय बाय. नेत्राने सांगितलंय म्हणजे मला त्या सर्पलिपीबद्दल कळू नये म्हणूनच नेत्राने सांगितलंय. हे मला थांबवण्यासाठी एवढे प्रयत्न का करतात? म्हणजे नक्कीच त्या सर्पलिपीमध्ये असं काहीतरी आहे जे मला कळायला नकोय. आत्या, आपण योग्य करतोय ना? आता मनात संशय का? नाही, संशय नाही. रुपाली बाईसाहेब काही रुपालीचा का विचार करतेस तू? आपण त्रिनयना देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण करतोय, मग रुपालीला का घाबरायचं? एक गोष्ट लक्षात ठेव, ती जरी विरोचक असली तरी आपण त्रिनयना देवी आईच्या मुली आहोत. आणखीन एक महत्वाची गोष्ट, काहीही झालं तरी अद्वैतला ह्या सगळ्याबद्दल कळता कामा नये. आणि ही पेटी आपण कुठे लपवली आहे हे आपल्या दोघींमध्येच राहायला हवं. पण कुठे लपवायची पेटी? काही विचार केलाय तुम्ही?
मला असं काहीतरी होतं मध्येच बंटी, कळत नाही, आतून असं अंग जळल्यासारखं होतं, चिडचिड होते माझी, काही कळत नाही, शुद्ध हरपते आणि नंतर मला काहीच आठवत नाही, काही आठवत नाही बंटी. म्हणजे मी फाल्गुनीला धक्का मारला, ती पडली. बंटी साधा सुद्धा धक्का नव्हता, तो 10 हत्तीचं बळ आलं होतं माझ्या अंगात. त्यानंतर मला चक्कर आली, मी बेशुद्ध पडले आणि नंतर मला काहीच आठवत नव्हतं, काहीही आठवत नव्हतं. म्हातारीने मला सांगितलं सगळं काय काय झालं होतं ते. अगं ताई, मग चांगला ना, माझी बहीण शोभतेस तू. बंटी मस्करी करण्यासारखी गोष्ट नाहीये, सिरियसली सांगतेय मी. कामाला लागायला हवंय आता बंटी. कसलं काम? बंटी ती सर्पलिपी काय आहे नक्की ते शोधायला हवंय ना आपल्याला. हा. कसं शोधणार आहोत आपण? माझ्या फोनमध्ये त्या पानाचा फोटो होता, त्या बावळट आधीने नेत्राच्या सांगण्यावरून डिलीट केलाय, तो पूर्ण डिलीट केलाय. आता कसं कळणार आहे आपल्याला सर्पलिपी काय आहे आणि ती कशी शोधायची आपण? फोटो ना माझ्याकडे आहे ना. तुझ्याकडे फोटो? हा. अगं असं काय करतेस ताई, मागच्या वेळेला तू मला पाठवला नव्हतास का फोटो? हा बघ. बंटी खरंच खूप मोठं काम केलंयस तू माझं. मला वाटायला लागलं होतं की खेळ संपला, पण नाही बंटी, खेळ आत्ता सुरू झालाय. तूच आहेस रे, तूच. काय झालं? नख लागलं तुझं, रक्त आलं. ठीक आहे, होतं. हा तिथेच. ठीक आहे ताई, चुकून लागलंय, होतं असं. ताई, ताई, हा असं असं काय बघतेस तू रक्ताकडे? हा तू फोटो पाठव मला, मी कामाला लागते. हा हा हा. चला.